जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक 30 मे 2024 रोजी म्हणजे आजच अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकारी यांना होऊन त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 30 मे 2024 रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती योगदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबतला अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी NPS प्रणाली लागू करण्यात आलेली आहे आणि तसेच वित्त विभाग शासन निर्णय 31/3/2023 अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू योगदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती योगदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती योगदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. आणि या अनुषंगानं 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी खालील अटींची शर्तींची पूर्तता झाल्यास सेवानिवृत्ती योगदान मृत्यू योगदान यासाठी अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरता संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीची सेवा सध्याच्या पदास जोडून देण्याबाबत परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याची नवीन पदावर नियुक्ती झाल्यास पूर्वीची सेवा जी आहे ती सेवा जोडून मिळणार आहे आणि या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्याची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरूपाची वैध मार्गाने झालेली असावी. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंडळामार्फत नियुक्ती इत्यादी पूर्तता करून नियुक्ती झालेली असावी. शासकीय कर्मचाऱ्यांना अगोदरच्या पदाचा परीक्षा वैधीन कालावधी जो आहे तो समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असावा आणि अशा पद्धतीच्या ह्या अटी शर्ती ज्या आहेत त्या सविस्तर देण्यात आलेल्या आहेत. त्या सविस्तर अटी शर्ती आपण वाचू शकतो. त्यामुळे निश्चितच जे शासकीय कर्मचारी आहेत, निमशासकीय कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी लागू असणार आहे. सविस्तर हा शासन निर्णय स्क्रोल करून आपण सविस्तर वाचू शकताय. तर हा होता पेन्शन संदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.